नमस्कार. छत्रपती संभाजीनगरकर, जय महाराष्ट्र. मी आपला सेवक सतीश. लोकांनी त्यांच्या बगीच्यामधून कापून फेकलेले पावसाळ्यामध्ये वाढलेले झाडं मी त्यांच्या दारातून उचलून आणले, वेगवेगळ्या कॉलनीमध्ये जाऊन आणले, वसाहतीमध्ये आणि नगरामध्ये जाऊन आणलेले आहेत. इलेक्ट्रिक गाडीवर म्हणजे पेट्रोलचा काही खर्च लागत नाही आणि हा झाडांचाही काही खर्च लागला नाही. फुकटच पडलेले झाडं होते, त्यांना जीवनदान दिलेलं आहे आणि ते आज बहरून आलेले आहेत. पावसाच्या पाण्याने खूप एकदम मस्त झालेले आहेत. आणि मी आवाहन करतो, तुम्ही सुवासिक फुलांचे झाडं पटकन आणून द्या. लवकरात लवकर होईल. जेवढं भक्तांचं यामध्ये सेवा कार्यामध्ये सहभाग होईल तेवढं हा मंदिर परिसर लवकरात लवकर सुशोभीकरण होईल. पटकन या आणि या सेवा कार्याला लागा आणि आपलं जीवन सार्थक करा. कारण जीवनाची सार्थकता ही तुमच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या गोष्टीतून आणि त्या कार्यातून दिसून येत असते. तुमच्या मनामध्ये जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात उतरत असते. तुम्ही जर त्या कामाला लागलं तर त्या सर्व गोष्टी दिसत असतात. मी आवाहन करतो, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर या सर्व ठिकाणाहून लोकांनी यावं आणि हा मंदिर परिसर एकदम 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 म्हणजे असा अफाट आणि भव्य दिव्य बनवावा हे मी सर्व जनतेला आवाहन करतो. मला कोणाच्याही रुपयाची अपेक्षा नाही, कारण माझं बँक बॅलन्स 0 आहे. तुम्ही कोणत्याही बँकेचं खातं विचारा, माझं बँक बॅलन्स हे 0 आहे. मी फक्त सेवा कार्य करत आहे, बाकी मला मदतीची अपेक्षा नाही. एवढंच मी आवाहन करतो आणि माझं हे जीवन कार्य एवढंच आहे. माझं बँक बॅलन्स 0 आहे. बँक बॅलन्स नमस्कार. बँक बॅलन्स जरी 0 असलं तरी माझ्या कर्तृत्वाचं आणि माझ्या कल्पनाशक्तीचं हे बॅलन्स कधीच संपणार नाही, कधी जाटणार नाही. 24 तास अखंड आणि कार्यरत राहील ही मी त्याची गॅरंटी देतो. तुम्ही या. मला पैशाच्या मदतीची एकही रुपयाची गरज नाही, फक्त तुमच्या संकल्पाच्या आणि सेवेच्या मदतीची गरज आहे. तुम्ही या आणि मंदिर परिसर सुशोभित करण्यासाठी मदत करा. पटकन या. जेवढे होईल तेवढे भावी भक्त गोळा करा आणि या लवकरात लवकर या मंदिर परिसरात. आणि हा कायापालट करायचा आहे आपल्याला. हा मंदिर परिसरापर्यंतच विचार न ठेवता या शहराच्या सौंदर्यीकरणासाठीही विचार करायचा आहे. शहरामध्ये भरपूर नाले आहेत, त्याची स्वच्छताही आपल्याला बघायची आहे. आपला हा ग्रुप खूप मोठा बनवायचा आहे, विशाल बनवायचा आहे आणि पटकन कार्य हे आपल्याला करायचं आहे. आणि आपल्याला या जीवनाचा खरा आनंद काय आहे तो निर्माण करायचा आहे, स्वच्छतेतून निर्माण करायचा आहे. कारण स्वच्छता या सर्व जगाला आवडत असते. परमेश्वराला तर ती अतिप्रिय आहे स्वच्छता. तुम्ही या स्वच्छतेच्या संकल्पात या. माझा जर हा संकल्प आहे की शहरातील जे नाले आहेत ते नाले न राहता त्या प्रत्येक नाल्यामध्ये नदीसारखं स्वच्छ पाणी, नितळ पाणी राहावं, की माणूस त्या पाण्याला पिण्यासाठीही उपयोगात घेईल. एवढं मला करायचं आहे त्यातून. आणि तुम्ही मला ही मदत कराल नक्कीच. आणि या शहराचा कायापालट करायचा आहे, यासाठी प्रयत्न करायचे आहेत. जय श्रीराम.